Hello friends, myself Dr. Sandeep Joshi. So in this topic we see the next formula in this chapter, that is Cauchy's integral formula. In our previous topic we see the Cauchy's integral theorem and also examples on that Cauchy's integral theorem. Now in this lecture we see the very important formula. खूप वेळेस ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन म्हणा किंवा डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन म्हणा, त्याच्यामध्ये याचे एक्झाम्पल्स म्हणा किंवा याचं स्टेटमेंट जे आहे ते हे असं बऱ्याच वेळेस विचारलेलं आहे. आणि हा चॅप्टरमधला सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा कॉचीज इंटिग्रल फॉर्म्युला. आता कॉचीज इंटिग्रल फॉर्म्युले हे 2-3 प्रकारचे आहेत आणि त्याचा यूज कसा करायचा हे आपण आता या लेक्चरमध्ये बघणार आहोत. सो फर्स्ट, Cauchy's integral formula for f of a. So if f of z is analytic inside and on a closed contour C म्हणजे curve of a simply connected region R, and if a is any point inside C, a असा एक पॉइंट आहे समजा C मध्ये, then f of a equal to 1/2 pi I integration over C fz upon z minus a dz. हा आहे फक्त f of a साठी. आता याच्या पुढचा जो असणार आहे तो f dash of a, त्याच पद्धतीने f डबल डॅश अप टू f रेस टू n. ओके, जनरलाइज फॉर्म असा विविध प्रकारचा हा कॉचीज इंटिग्रल फॉर्म्युला इथे आपल्याला लिहिता येतो. आता तुम्हाला लक्षात ठेवायचं काय आहे, हा फॉर्म्युला म्हणून लक्षात ठेवायचा आहे दॅट f of a equal to 1/2 pi I इंटिग्रेशन ओव्हर दॅट कर्व C fz upon z minus a dz. सिमिलरली Cauchy's इंटिग्रल फॉर्म्युला फॉर f डॅश ऑफ a पण आहे. सो तो पण आपण इथे बघूया. सो इफ f ऑफ z इज एनालिटिक इनसाइड अँड ऑन ए क्लोज काउंटर C, पहिली लाईन बिलकुल सेम आहे, अँड a इज एनी पॉइंट इनसाइड दॅट काउंटर म्हणजे कर्व, देन f डॅश ऑफ a इक्वल टू 1/2 pi I इंटिग्रेशन ओव्हर C fz upon z minus a ब्रॅकेट स्क्वेअर dz. आता तुम्हाला फरक लक्षात आला असेल f ऑफ a च्या फॉर्म्युल्यामध्ये आणि f डॅश ऑफ a च्या फॉर्म्युल्यामध्ये. f ऑफ a मध्ये इथे काहीच टर्म नव्हती, स्क्वेअर टर्म वरती ब्रॅकेटच्या. ओके, जेव्हा f डॅश आला तेव्हा z मायनस a चा काय झाला, ब्रॅकेट स्क्वेअर झाला. आणि त्याच पद्धतीने इन जनरल मग कशी होईल ती स्टेटमेंट बघा. इथे n असेल तर इथे n+1 येईल. कसं बघा, सिंगल डॅश म्हणजे एक डॅश असेल तर इथे 2, इथं 2 डॅश असेल तर इथं 3, इथं 3 डॅश असेल तर इथं 4. ओके, आणि इथं n असेल तर इथे n+1. आणि अजून एक टर्म वाढते इथे n फॅक्टोरियल. ॲक्च्युली इथे 1 फॅक्टोरियल पाहिजे f डॅशमध्ये, 1 फॅक्टोरियल अपॉन 2 pi I. पुढे जो असेल f डबल डॅश तिथं 2 फॅक्टोरियल, पुढे जो असेल तिथं 3 फॅक्टोरियल, आणि इथं जर n असेल nth डेरिव्हेटिव्ह तर इथे n फॅक्टोरियल येतो. ओके, तो म्हणजे तुमचा जनरलाइज फॉर्म. and therefore Cauchy's integral formula for f raised to n of a is if f of z is analytic inside and on a closed counter C and a is any point inside C, म्हणजे a हा तुमच्या काउंटर मधला पॉइंट आहे. आता काउंटर कोणती असू शकते, कर्व म्हणजे इट विल बी पॅराबोला, इलिप्स, समटाइम्स इट विल बी हायपरबोला, लाइन, सर्कल. ओके, देन f raised to n of a equal to n फॅक्टोरियल अपॉन 2 pi I. आता हा सिम्बॉल चुकला आहे, ni नाही, हा डॉट खाली पाहिजे, प्रिंटिंग मिस्टेक आहे. इट विल बी n फॅक्टोरियल. फॅक्टोरियल कसा लिहितो आपण, उभी लाईन आणि नंतर खाली टिंब, बरोबर आहे ना, उभी लाईन आणि खाली टिंब. तर याने काय केलं, उलट केलं आहे, टिंब आणि मग उभी लाईन. तसं नाही, तर उभी लाईन आणि खाली टिंब. सो इट विल बी n फॅक्टोरियल अपॉन 2 pi I इंटिग्रेशन ओव्हर C fz upon z minus a raised to n+1. बोललो त्या पद्धतीने इथे जी पॉवर असेल त्याच्यापेक्षा 1 ने जास्त n+1 dz, and where n is belongs to set of natural numbers, that is n. आणि आता याच्यावरचे आपण बघूया एक्झाम्पल्स. इट विल बी व्हेरी इम्पॉर्टंट. 2-3 मी इथे एक्सप्लेन करून देतो आणि बाकीचे तुम्हाला इथे भरपूर सारं मटेरियल दिलेलं आहे नोट्समध्ये. बाकीचे तुम्ही सेम पद्धतीने काय करायचे, ॲज अ होमवर्क म्हणून सॉल्व करायचे. तर आपण बघूया वन बाय वन. सो इव्हॅल्युएट बाय Cauchy's इंटिग्रल फॉर्म्युला. पहिला इंटिग्रेशन ओव्हर C1 म्हणजे सर्कल आहे जे पुढे दिलेलं असेल. फंक्शन आहे e raised to z upon z minus 2 dz, where C1 is the circle that mod z minus 2 equal to 1.
आता पहिल्या लेक्चरपासून मी सांगत आलेलो आहे की हे सर्कलचे इक्वेशन आहेत. परत एकदा इथे एक्सप्लेन करून दिलेलं आहे बघा खाली. मीन्स दिस इज द सर्कल विथ सेंटर ॲट 2 अँड रेडियस ॲट 1. बघा ओके. मग हे सर्कल आपण इथं काढून घेऊया. सेंटर 2 आणि रेडियस 1चं. हा तुमचा एक्स ॲक्सिस, हा तुमचा वाय ॲक्सिस, हा तुमचा 0 पासून पुढे गेला हा 1. ओके. नंतर हा 2, हा 3 या पद्धतीने. ओके. तर सर्कल काय म्हणतो तो सेंटर 2 पाहिजे. मग हा 2 आला. मग 2च्या भोवती 1 रेडियसचा, म्हणजे इकडे पण 1 आणि इकडे पण 1 असा एक सर्कल प्लॉट करून घेतला हा सर्कल. ओके. मग तो कोणाकोणामध्ये आला, तर इकडे 1 आला आणि इकडे 3 पण आला आहे त्याच्यामध्ये पॉईंट. ओके. आता फंक्शन जरा लक्षात घ्या. तुमचं फंक्शन आहे टेक एफ झेड इक्वल टू ई रेस टू झेड. ही वरची व्हॅल्यू घ्यायची. वरची म्हणजे ॲक्च्युली वरची व्हॅल्यू नसते ती. सांगेल मी तुम्हाला पुढे जे एक्झाम्पल अजून सेकंड एक्सप्लेन होईल त्याच्यामध्ये ॲक्च्युअल एफ झेड काय घ्यायचा तो एक्सप्लेन करेल. इथं सध्यापुरता तुम्ही लक्षात ठेवा एफ झेड इक्वल टू ई रेस टू झेड. अँड सिन्स एफ झेड इज ॲनालिटिक एव्हरीवेअर इन द कॉम्प्लेक्स प्लेन, सो इट विल बी ॲनालिटिक इनसाइड ऑन द C1. कारण ते काय एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. एक्सपोनेन्शियल फंक्शन काय असतं त्याचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतो. सो इट विल बी ऑलवेज ॲनालिटिक. ओके. ऑल्सो झेड इक्वल टू 2 लाईज इनसाइड द C1. आता झेड इक्वल टू 2 कसा काढला, तर काय करायचं, हा जो डिनॉमिनेटर आहे याला 0शी इक्वेट करायचं. ओके. सो झेड मायनस 2 इक्वल टू 0. ओके. म्हणजे झेड इक्वल टू 2, झेड इक्वल टू काय येईल तुमचा 2 येईल. आता झेड इक्वल टू 2 या सर्कलमध्ये लाय होतोय का ते चेक करायचं. पहिले मेथड सांगतोय मी, प्रत्येक एक्झाम्पलला 2-3 एक्झाम्पलला एक्सप्लेन करून देईल. आहे झेड इक्वल टू 2 इथे आहे. सो लाईज इनसाइड द C1. आणि लाय होत असेल तरच कॉचीज इंटिग्रल फॉर्म्युला वापरायचा. आणि देअरफॉर बाय कॉचीज इंटिग्रल फॉर्म्युला आता इथे एफ ऑफ एचा वापरायचा का एफ डॅश ऑफ एचा वापरायचा का एफ रेस टू एनचा वापरायचा ते लक्षात घ्या. इथं झेड मायनस ए लक्षात घ्या. आपला फॉर्म्युला काय स्टँडर्ड झेड मायनस ए, म्हणजे इथं काय आला, एची व्हॅल्यू 2 आली. चा स्क्वेअर आहे का इथे, नाही. झेड मायनस एचा स्क्वेअर नाही. सो इट इज नॉट एफ डॅश ऑफ ए चा फॉर्म्युला. इट विल बी सिम्पल एफ ऑफ ए. ओके. आणि मग एफ ऑफ एचा फॉर्म्युला काय होता आपला, थोडं परत मागे जातो, तो हा होता. आता आपलं हे फंक्शन आहे लक्षात घ्या. एफ झेड आहे ई रेस टू झेड, ए म्हणजे आहे 2, म्हणजे ई रेस टू झेड अपॉन झेड मायनस 2 डी झेड ओव्हर दॅट झेड मायनस 2 इक्वल टू 1 सर्कल दिलेलं आहे ते. याची व्हॅल्यू काढायची तुम्हाला. मग हा 2 पाय आय काय करतो इथे, तर त्याला तिकडे पाठवा. सो 2 पाय आय इंटू एफ ऑफ ए, म्हणजे एफ ऑफ 2 पाहिजे तिथे. लक्षात आलं का. तर बघा इथे तेच होणार आहे. बघा. सो ई रेस टू झेड अपॉन झेड मायनस 2 ओव्हर C1 इक्वल टू इंटिग्रेशन एफ झेड अपॉन झेड मायनस 2 डी झेड इक्वल टू 2 पाय आय इंटू एफ ऑफ ए. ए म्हणजे काय 2 आहे. ओके. पण आता तुमचा एफ ऑफ झेड काय आहे, ई रेस टू झेड. मग एफ ऑफ 2 काय येईल रे, ई रेस टू 2. आन्सरच मिळतं एका लाईनमध्ये. सो आन्सर ऑफ युअर एक्झाम्पल विल बी, इथं C2 B2 नाही आहे, इथे तुमचा C1च आहे. ते प्रिंटिंग मिस्टेक खूप आहे तिथे. सो इट विल बी C1. इट विल बी 2 पाय आय इंटू एफ ऑफ 2. एफ ऑफ 2 म्हणजे ई स्क्वेअर. सो 2 पाय आय इंटू ई स्क्वेअर. दॅट इज द आन्सर ऑफ फर्स्ट. एवढंसं एक्झाम्पल 2 ओळीचं फक्त 4 मार्काला येऊ शकतो जर डिस्क्रिप्टिव्ह पेपर आला तर. सिमिलरली दुसरा बघूया. 3z मायनस 1 अपॉन झेड स्क्वेअर मायनस 2z मायनस 3 where over the circle C2 where C2 is the circle mod z equal to 4. हे कसं सर्कल आहे, नुसता झेड नसतो तो, झेड मायनस 0 असतो. हां लिहिलेला नाही आहे फक्त तिथे, म्हणजे सेंटर आला 0 आणि रेडियस आली 4. आता सगळ्यात पहिले ते याला सिम्प्लिफाय करून घ्यावं लागेल डिनॉमिनेटरला. तर याचे फॅक्टर पडतात 3z मायनस 1 अपॉन झेड स्क्वेअर मायनस 2z मायनस 3. याला बाय पार्शियल फ्रॅक्शन, जे मला वाटतं FY BSc ला पण मी खूप वेळेस शिकवलेलं आहे, त्याच्यामुळे मी इथे काय एक्सप्लेन करणार नाही. तर बाय युझिंग पार्शियल फ्रॅक्शन कसं असतं ते, इक्वल टू ए अपॉन एचे फॅक्टर पडायचे झेड प्लस 1 प्लस बी अपॉन झेड मायनस 3. आणि मग नंतर LCM घेऊन त्याचा ए आणि बीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. तर एची व्हॅल्यू 1 आली आणि बीची व्हॅल्यू 2 आली आहे. सो दिस इज बाय युझिंग पार्शियल फ्रॅक्शन. हे पहिले सॉल्व्ह करून घ्यायचं. म्हणजे ह्या पूर्ण याचा जर तुम्हाला इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं असेल
तर याचं इंटिग्रेशन अधिक याचं इंटिग्रेशन तुम्हाला सेपरेटली फाइंड आउट करावं लागेल. and therefore integration over c2 3z minus 1 upon z square minus 2z minus 3 dz equal to integration over c2 1 upon z plus 1 dz plus 2 बाहेर काढतो मी कारण तो कॉन्स्टंट आहे 1 upon z minus 3 integration over c2 dz. आता इथे सर्कल आहे तुमचं mod z equal to 4 म्हणजे सेंटर 0 आणि रेडियस 4 तर ते काढलं मी. सेंटर 0 आणि रेडियस 4 म्हणजे हा 1 2 3 4 आणि इकडे पण -1 -2 -3 -4 असं ते सर्कल आहे. ही तुमची एक्स ॲक्सिस आणि ही वाय ॲक्सिस. आता सुरुवातीला हे पहिलं सॉल्व करूया. इथे e⁻z1 आहे आणि z + 1 = 0 याच्याशी जर इक्वेट केला तर z = -1 येईल इथे, बरोबर ना. म्हणजे a ची व्हॅल्यू -1 येईल. तर -1 ह्या सर्कलमध्ये आहे का, तर आहे. ओके. and therefore here c2 is the circle mod z equal to 4, that is it is a center circle center at z equal to 0 and radius equal to 4. already मी सांगितलं. so consider our first that integration over c2 1 upon z plus 1 dz. so here function आपण घेऊया g of z. so take g of z equal to 1. वरती झाला कारण f of z नंतर g of z and then gz is analytic inside and on c2 as it is a constant function is always analytic. and also z equal to -1 कसा काढायचा तो, तर डिनॉमिनेटर 0 शी इक्वेट केला आणि +1 जर तिकडे टाकला तर तो -1 होईल. सो लाईज इनसाइड दॅट सर्कल and therefore by Cauchy's integral formula for f of a तुमचा फॉर्म्युला असा येईल तो इंटिग्रेशन ओव्हर c2 1 upon z plus 1 dz equal to gz. याला आपण g of z म्हटलंय. z -1 dz it will be 2 pi I into g of a. a म्हणजे काय इथे -1. ओके. बट g of z तर कॉन्स्टंट आहे त्यामुळे g of -1 असू द्या का +1 असू द्या त्याची व्हॅल्यू काय 1 आहे. सो इट विल बी 1. सो 2 pi I into 1 as g of z equal to 1 for every z. so answer will be only 2 pi I. पहिले इंटिग्रेशन झालं. डॅश नंबर 2. नंतर दुसरं घेतलं आपण कन्सिडर ओव्हर c2 1 upon z minus 3 dz. त्याला घेऊया h of z. h of z पण काय 1 आहे. and as above h of z is analytic inside on c2 and it is as it is a constant function. now परत a ची व्हॅल्यू काय येणार आहे इथं 3 कारण z - 3 = 0 शी जेव्हा इक्वेट करेल मी तेव्हा हा 3 तिकडे जाईल म्हणजे तो पॉझिटिव्ह होईल. सो z = a असतो. सो a विल बी युअर 3. तर तो येतोय का तुमच्या सर्कलमध्ये, हो येतोय बघा. and therefore again by Cauchy's integral formula for f of a integration over c2 1 upon z minus 3 dz equal to integration over c2 h of z upon z minus 3 dz equal to 2 pi I into h of 3. but h of किती असू द्या, h of z तर कॉन्स्टंट आहे म्हणजे त्याची व्हॅल्यू पण 1 आली. सो इट विल बी 2 pi I into 1 as h of z equal to 1 for every z. आणि त्याच्यामुळे त्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू पण काय आली, फक्त 2 pi I. म्हणजे दोघे इंटिग्रेशनची व्हॅल्यू इक्वेशन 2 आणि 3 वरून काय आली, 2 pi I. पुट दीज व्हॅल्यूज इन इक्वेशन नंबर 1. सो इथं 2 pi I plus 2 into 2 pi I म्हणजे तो आला 2 pi I plus 2 into 2 pi I म्हणजे 4 pi I and that will be answer is equal to 6 pi I. ओके. अजून एक एक्झाम्पल बघू आणि बाकीचे मग तुम्हाला मी होमवर्कला देणार आहे. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ओव्हर c 1 upon z square plus 1 z square minus 1 z square plus 4 dz where c is the circle mod z equal to 3/2. okay. so consider डिनॉमिनेटर पहिले त्याला जरा सॉल्व करून घेऊया. z square minus 1 आणि z square plus 4 equal to 0 म्हणजेच सेपरेटली z square आता बघा प्रिंटिंग मिस्टेक आहे इथे. z square plus 1 पाहिजे, +1 करा. इथे +1 आहे +1 आहे. सो z square plus 1 equal to 0 और z square plus 4 equal to 0 म्हणजे z square आला -1 आणि इकडे आला z square equal to -4. पण -1 ला कसं लिहिता येईल मला, इट विल बी प्लस और मायनस I. किंवा याचे फॅक्टर कसे पडतील, z square minus I square आणि z square minus 2I चा स्क्वेअर. ओके. म्हणजे z प्लस I z मायनस I आणि इथे पण z प्लस 2I z मायनस 2I म्हणजे z चे 4 फॅक्टर आले प्लस और मायनस I आणि प्लस और मायनस 2I.
इथं झेड आहे फक्त, कारण स्क्वेअर रूट घेतला आहे. सो झेड इक्वल टू प्लस ऑर मायनस आय आणि झेड इक्वल टू प्लस ऑर मायनस 2 आय. आता पहिल्या चॅप्टरमध्ये खूप झाले हे फॅक्टर पाडणं, तिथून तुम्हाला इझिली समजेल. सर्कल आहे मॉड झेड इक्वल टू 3/2. सो हिअर झेड इक्वल टू प्लस ऑर मायनस आय बघा लाईज इनसाइड द सर्कल. आता ते सर्कल कसं काढलंय ते बघा. सेंटर ॲट 0 आणि रेडियस ॲट 1.5. 3/2 म्हणजे 1.5 ना, 1.5ची तुमची रेडियस आहे. तर बघा 1 हा 2 आहे, त्याच्यामधला हा 1.5 म्हणजे 3/2. नंतर हा इथे 1 म्हणजे तुमचा इमेजनरी ॲक्सिसवरचा आय इथे आणि इथे मायनस आय. मग तुमचा प्लस आणि मायनस आय बघा दोघंही आहे याच्यामध्ये लाईज इनसाइड द सर्कल. आणि प्लस ऑर मायनस 2 आय जर बघितला तर हा इथं 2 आय, आय नंतर 2 आय ना, हा इथं मायनस 2 आय लाईज आउटसाइड द फिगर. त्याच्यामुळे हा पॉईंट कन्सिडरमध्ये घ्यायचा नाही. मग हा कोणामध्ये घ्यायचा तर हा तुमच्या फंक्शनमध्ये घ्यायचा, दॅट एफ ऑफ झेड इक्वल टू बघा पुढे येईल तुमचा आता. and therefore 1 upon z square plus 4 z square plus 1 equal to 1 upon z square plus 4 मी बाजूलाच काढतो, कारण z square plus 4 शी रिलेटेड जे तुमचे पॉईंट आहेत z इक्वल टू प्लस ऑर मायनस 2 आय ते तर काय जातात लाईज आउटसाइड द सर्कल. मग तुम्ही बाजूला ठेवला आणि मग घेतला फक्त 1 अपॉन झेड प्लस आय आणि झेड मायनस आय म्हणजे याची फोड केली. नंतर याची सेपरेटली बाय पार्शियल फ्रॅक्शनने फाइंड आउट करायचं. इट विल बी a अपॉन झेड प्लस आय प्लस बी अपॉन झेड मायनस आय. आणि मग पार्शियल फ्रॅक्शन वापरून a आणि b च्या व्हॅल्यू काढल्या तर a 1 येतो आणि b मायनस 1 येतो. सॉरी a 1 अपॉन 2 आय येतो आणि b मायनस 1 अपॉन 2 आय येतो. आणि मग तो 2 आय मी बाहेर काढला इकडे कारण तो कॉन्स्टंट आहे. आणि मग उरलेली व्हॅल्यू इथे टाकली. सो 1 अपॉन झेड मायनस आय मायनस 1 अपॉन झेड प्लस आय. गॉट इट. आणि मग हा जो लाईज आउटसाइड द सर्कल आहे, मी आत्तापर्यंत काय म्हटलं होतं मागच्या एक्झाम्पलमध्ये की मी सांगतो तुम्हाला की एफ झेड काय घ्यायचा. तर जी व्हॅल्यू आउटसाइड द सर्कल येते ती पण एफ ऑफ झेडमध्ये काउंट करायची, म्हणजे फंक्शनमध्ये. आता इथे तुमची झेड स्क्वेअर प्लस 4ची व्हॅल्यू आणि त्याचे इक्वल टू 0 केल्यानंतरचे जे पॉईंट्स येतात ते ह्या तुमच्या सर्कलमध्ये बसत नाही, त्याच्यामुळे तो लाईज आउटसाइड द सर्कल जातो, बरोबर आहे ना. त्याच्यामुळे हे जे झेड स्क्वेअर प्लस 4 आहे तुमचं, हे कशात धरायचं एफ ऑफ झेडमध्ये. हा टोटली एफ ऑफ झेड आहे बघा म्हटलं इथे. आणि हे तुमचं बाय पार्शियल फ्रॅक्शन सॉल्व्ह केल्यानंतर. ओके. अँड देअरफॉर हिअर एफ ऑफ झेड इक्वल टू 1 अपॉन 2 आय झेड स्क्वेअर प्लस 4. आणि मग पुढचा पार्ट तुमचा नेहमीच्या पद्धतीने. नाव एफ झेड इज ॲनालिटिक इनसाइड अँड ऑन सी and the point z equal to I and z equal to minus I lies inside C. So and therefore by Cauchy's integral formula, integration over C 1 upon z square plus 4 into z square plus 1 dz equal to integration over C fz into 1 upon z minus I minus 1 upon z plus I dz. Integration separate करतो मी. So integration over C fz upon z minus I dz minus integration over C fz upon z plus I dz. Okay. आणि युजिंग द कॉची इंटिग्रल फॉर्म्युला फॉर एफ ऑफ ए, इथे ए येणार तुमचा आय आणि इथे ए येणार तुमचा मायनस आय. लक्षात ठेवा, जर हा मायनस असेल तर ए तुमचा प्लस येतो आणि हा जर प्लस असेल तर तुमचा ए मायनस येतो. ओके. सो इट विल बी 2 पाय आय इंटू एफ ऑफ आय मायनस 2 पाय आय इंटू एफ ऑफ मायनस आय. 2 पाय आय बाहेर काढतो मी. सो 2 पाय आय इंटू एफ ऑफ आय मायनस एफ ऑफ मायनस आय. ओके. दॅट इज इक्वल टू 2 पाय आय इंटू, आता एफ ऑफ झेड, झेड म्हणजे आय टाकतो मी सुरुवातीला आणि नंतर झेड इक्वल टू मायनस आय टाकतो. सो 1 अपॉन 2 आय आय स्क्वेअर प्लस 4 मायनस 1 अपॉन 2 आय, अगेन मायनस आय असो का प्लस आय, त्याचा स्क्वेअर तर सेम येणार आहे. सो आय स्क्वेअर प्लस 4. सो इट विल बी 1 अपॉन 2 आय तर बाहेर काढला मी कारण दोघीकडे आहे तो. सो 2 पाय आय अपॉन 2 आय, 2 2 कॅन्सल, आय आय कॅन्सल म्हणजे फक्त उरेल तो पाय. आणि आय स्क्वेअर मायनस 1 येतो, 4तनं 1 गेला 3, इथे पण 4तनं 1 गेला 3. सो 1/3 मायनस 1/3, सो इट विल बी 0. सो आन्सर विल बी 0. आले लक्षात. अजून एक एक्झाम्पल थोडं फास्टली एक्सप्लेन करतो आणि बाकीचं मात्र मग तुम्ही काय असतील ते 1-2 एक्झाम्पल
होमवर्क म्हणून घ्या. सो इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ओव्हर सी dz अपॉन z क्यूब इंटू z+4 वेअर सी इज द सर्कल मॉड z इक्वल टू 2. म्हणजे सेंटर ॲट 0 आणि रेडियस ॲट 2 तो इथे काढला आहे बघा. सेंटर ॲट 0 रेडियस ॲट 2 म्हणजे इथे -2 वर असेल आणि इथं 2 वर असेल. आता तुमचं फंक्शन आहे z क्यूब इंटू z+4 म्हणजेच z क्यूब इक्वल टू 0 और z+4 इक्वल टू 0 म्हणजेच z इक्वल टू 0. कारण जर z क्यूब 0 आहे तर z पण 0 येईल आणि z इक्वल टू याच्यावरनं काय येईल -4. तर यातला z इक्वल टू -4 या सर्कलमध्ये येणार नाही, मात्र z इक्वल टू 0 आहे बघा. अँड देअरफॉर द पॉईंट z इक्वल टू 0 लाईज इनसाइड द सर्कल मॉड z इक्वल टू 2. मात्र द पॉईंट z इक्वल टू -4 लाईज आउटसाइड इट ॲज शोन इन द फिगर. दिसत आहे -4 याच्यात येणार नाही. आणि म्हणून मी सांगितल्याप्रमाणे तुमचा fz काय येईल मग, जो पॉईंट लाईज आउटसाइड द सर्कल जातो तो तुमचा फंक्शन ऑफ z मध्ये घ्यायचा. सो 1/z+4 बरोबर आहे. दॅट इज युअर एफ ऑफ झेड बघा. देअरफॉर टेक एफ ऑफ झेड इक्वल टू 1/z+4 and then fz is analytic inside and on the C, and therefore by the Cauchy's integral formula dz upon z cube into z+4 over C equal to fz upon fz मध्ये हा येऊन गेला 1/z+4. z क्यूबला कसं लिहिता येईल मला, z - 0 चा क्यूब dz. बघा आता मी f⁻n चा फॉर्म्युला वापरणार आहे. उजवीकडे काय असतो तो n+1 बरोबर आहे ना, तर तो आहे 2+1 हा 3 म्हणजे. सो इंटिग्रेशन ओव्हर सी fz अपॉन z - 0⁻2+1 dz म्हणजेच 2 फॅक्टोरियल अपॉन 2πi. तर तिकडे जाताना 2πi अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू सेकंड डेरिव्हेटिव्ह दॅट इज f'(0). कारण इथे 2 असेल तर इथे 3 असतो, म्हणून इथे डेरिव्हेटिव्ह काय घेतला मी f'(0). 2 गेट्स कॅन्सल, πi इंटू f'(0). आता f'(0) जर काढायचा असेल तर एफ ऑफ झेडचा तुम्हाला दोनदा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. सो तो काढला इथे, बट एफ ऑफ झेड इज 1/z+4. मग त्याचा f' आला -1/z+4 ब्रॅकेट स्क्वेअर. u अपॉन व्हीच्या पद्धतीने काढा, एवढं काही बारीक आता एक्सप्लेन करत नाही मी. डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढता येतो. परत याचा डेरिव्हेटिव्ह काढा, दॅट इज सेकंड डेरिव्हेटिव्ह f'(z). तो मायनस काय होऊन जाईल, प्लस होऊन जाईल. सो इट विल बी 2/z+4 चा क्यूब. आणि याच्यासाठी मला काढायची आहे z इक्वल टू 0 ची व्हॅल्यू. सो 2/0+4 क्यूब म्हणजेच 2/4 क्यूब म्हणजेच 2/64 म्हणजेच 1/32. अँड देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 पुट दॅट व्हॅल्यू πi इंटू 1/32 बघा. πi इंटू f'(0). सो πi/32. ओके. so this is about the examples on Cauchy's integral formula. तर 3 एक्झाम्पल इथे मी सॉल्व करून दिले किंवा समजून दिले. पुढचेही सॉल्व आहेत, फक्त तुम्ही ते आता काय करा, सेम पद्धतीने सर्कल पाहून कुठला लाय होतो कुठला लाय होत नाही पॉईंट ते पाहून जो लाय होत नाही ती एफ ऑफ झेड मध्ये घ्यायची व्हॅल्यू आणि उरलेली फॉर्म्युल्यामध्ये यूज करायची. या पद्धतीने एक्झाम्पल नंबर हे पुढचं 13, एक्झाम्पल नंबर 14 आणि एक्झाम्पल नंबर 15 आणि एक्झाम्पल नंबर 16 असे 4 एक्झाम्पल जे आहेत ते टेक इट ॲज अ होमवर्क. तुम्हाला काही अडलं या एक्झाम्पल्समध्ये तर मला तुम्ही केव्हाही विचारू शकतात. सेम प्रोसिजर आहे. कॉचीज इंटिग्रल थेरम वापरला आहे, कॉचीज इंटिग्रल फॉर्म्युला वापरला आहे आणि ते सॉल्व केलेले आहेत 4 एक्झाम्पल. ओके. तर 3 एक्झाम्पल मी इथे एक्सप्लेन केले आणि 4 एक्झाम्पल यू शुड टेकन ॲज अ होमवर्क. नोट्स म्हणून तुम्ही वहीमध्ये लिहिणारच आहात, तर लिहिता लिहिता ते समजून लिहा. जसे मी पहिले 3 एक्झाम्पल एक्सप्लेन केले, परत एकदा हा व्हिडिओ बघा आणि हे पुढचे एक्झाम्पल तुम्ही तुमच्या वहीमध्ये ॲज अ होमवर्क म्हणून सॉल्व करा, जेणेकरून तुमचे कॉन्सेप्ट पण क्लिअर होतील आणि फॉर्म्युले पण पार्ट होतील, कॉचीज इंटिग्रल फॉर्म्युले. ओके. कारण कसं असतं की गाईडलाईन दिल्यानंतर सिमिलर टाईपचे एक्झाम्पल हे खूप सारे काही एक्सप्लेन करायचे नसतात, बिकॉज सेल्फ स्टडीला पण महत्त्व आहे. तुम्ही थोडा सेल्फ स्टडी पण केला पाहिजे. स्पून फिडिंग झालं, आता संपलं. पुढच्या वर्षी तर तुम्हाला सगळं रेफरन्स बुकवरून मटेरियल, तुमच्या नोट्स तुम्हाला काढायच्या आहेत TYला 3rd इयरला. त्याच्यामुळे थोडीशी आत्तापासूनच सवय लावा
इथं तर सगळं सॉल्व आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही दिलेल्या मेथडप्रमाणे हे सगळे एक्झाम्पल वहीमध्ये लिहा आणि ते सॉल्व करा. आणि अजून पहिल्या 2 लेक्चरमध्ये जे सांगितलं नाही ते इथे रिपीट करतो की पहिल्या 2 लेक्चरमध्ये जे काही टॉपिक झाले त्याचे पण पुस्तकामध्ये अजून काही जर एक्झाम्पल असतील, अनसॉल्व एक्झाम्पल असतील, तर ते पण तुम्ही सॉल्व करा, की जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर स्टडी केला तर तुम्हाला निश्चितच त्याचा एक्झाममध्ये फायदा होईल. तर इथे आपण कॉचीज इंटिग्रल थेरमचा फॉर्म्युल्याचा हा टॉपिक इथेच थांबवूया. नेक्स्ट लेक्चरला अजून ह्या चॅप्टरमधला एक टॉपिक आहे, तो घेऊन आपण भेटू. तोपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद.